गंभीर गुन्ह्यांच्या मालिकेमुळे पोलिसांच्या रडारवर असलेल्या आंतरराज्य गुन्हेगारी टोळीविरोधात कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। कुख्यात बिश्नोई टोळीचा प्रमुख श्यामलाल गोवर्धनराम पुनिया उर्फ बिश्नोई आणि त्याचा साथीदार श्रीराम मांजू उर्फ पाचाराम बिश्नोई या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात दोघे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचला। दोघे पार्किंगमधून कारने बाहेर पडत असताना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी वाहनातून पळून जाण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी तत्काळ गेट बंद करून दोघांचा पाठलाग केला आणि काही अंतरावर त्यांना ताब्यात घेतलं। पोलिसांच्या माहितीनुसार श्यामलाल पुनिया विरोधात हत्येचा प्रयत्न, दरोडा आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्यासह तब्बल 17 गंभीर गुन्हे दाखल आहेत। तर श्रीराम मांजू विरोधात हत्या करण्याचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार, विनयभंग, जबरी चोरी आणि घरफोडीसह 26 गुन्ह्यांची नोंद आहे। याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली। कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय निलोत्पल सर यांना राजस्थान येथील फुलोग जिल्हा येथील बाप पोलीस स्टेशन मध्ये एक खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होता। त्यात श्यामलाल पुनिया हा आरोपी फरार होता। तसेच पुणे येथील पिंपरी येथील रावेत पोलीस स्टेशन येथे पण एक खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होता। तर त्यातील श्रीराम मांजू नावाचा एक आरोपी तो पण त्या गुन्ह्यात फरार होता। तर तेथील अप्पर पोलीस अधीक्षक पिंपरी तसेच राजस्थान येथील पोलीस अधीक्षक साहेबांचा माननीय निलोत्पल सरांना फोन आलेला होता व हे दोन आरोपी आज सत्र न्यायालय कोल्हापूर येथे येणार असल्याची माहिती मिळालेली होती। त्याप्रमाणे त्यांनी सापळा रचून त्यांना अटक करण्याबाबत विनंती केली होती। माननीय निलोत्पल सरांनी LCBचे पथक नेमून सदर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यास सूचना दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे आम्ही सागर वाघ, PSI गळवे यांचे पथक तयार करून पूर्ण सत्र न्यायालयात आपण तसेच सत्र न्यायालयाच्या बाहेरच्या आवारात सापळा रचलेला होता। सदरचे दोन्ही आरोपी आले, त्यांनी कोर्टात साक्ष दिली आणि साक्ष करून जाताना त्यांना संशय आल्याने त्यांनी पळायचा प्रयत्न केला। थरारक पाठलाग करून आपल्या टीमनं तसेच पिंपरी चिंचवड येथील टीम देखील तपास कामी आली ती त्यांनी देखील मदत घेऊन आपण सदर दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। यातील श्रीराम मांजू हा जो पिंपरीमध्ये वॉन्टेड आहे त्याच्यावर साधारण 17 गुन्हे दाखल आहेत। खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी, दरोडा, अपहरणसारखे। तसेच श्यामलाल बिश्नोई हा जो राजस्थानमधील वॉन्टेड आरोपी आहे ह्याच्यावर टोटल 27 गुन्हे दाखल आहेत। त्यात पण खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी, स्फोटकाचे तसेच हत्याराचे गुन्हे दाखल आहेत। सदर श्यामलाल पुनिया ह्याला आपण मागे देखील वडगाव पोलीस स्टेशन येथे टोल नाक्यावर फायरिंग झाली होती। तत्कालीन पोलीस निरीक्षक तानाजी सावंत साहेब यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांच्यावर फायरिंग केलेलं होतं। तर तानाजी सावंत साहेबांनी देखील त्याच्यावर उलट फायरिंग करून त्याला जखमी करून त्याला ताब्यात घेतलेलं होतं। त्याच्यावर आपण कोल्हापूर पोलिसांनी त्याच्यावर मोक्या अंतर्गत कारवाई देखील केलेली होती आणि त्या कारवाईमध्ये तो आज कोर्टात त्याच्या तारखेला हजर राहण्यासाठी आलेला होता। दोन्ही आरोपींना आपण ताब्यात घेतलेल्या संबंधित पोलिसांना आपण हँडओव्हर करत आहोत। दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी संबंधित पिंपरी चिंचवड आणि राजस्थान पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे। पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली। या कारवाईला पिंपरी चिंचवड पोलिसांचंही सहकार्य मिळालं आहे।